मैत्रिणींनो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की जशी तुम्हाला डिलिव्हरी होते तशी लगेचच म्हणजे एकाच तासात तुम्ही बाळाला छातीला लावून ब्रेस्ट फीडिंग करणं गरजेचं आहे. कारण ही प्रोसेस मग लगेच सुरू होते. परंतु जर तुमचं सीझर झालं तर जसं तुमचं ॲनेस्थेशिया उतरतो, भूल उतरते, तसं साधारण 4 ते 6 तासामध्ये तुम्ही बाळाला पहिलं ब्रेस्ट फीडिंग इनिशिएट करणं गरजेचं आहे. कारण त्याला ऑलरेडी एक नॅचरल देणगी आहे, ती तुम्ही इथे इनिशिएट करता, तो ऑटोमॅटिकली सक करायला लागतो आणि तुम्ही मेंदूला देखील मिल्क प्रोडक्शनचे सिग्नल देतात, ज्यामुळे तुमची मिल्क प्रोडक्शनची प्रक्रिया ॲक्टिवली सुरू होते. काही कारणास्तव जर तुम्हाला मिल्क आलं नाही, दूध आलं नाही आणि फॉर्म्युला मिल्क द्यावं लागलं तरीसुद्धा तुम्हाला ही जी प्रोसेस आहे बाळाला जवळ घ्यायची, लॅचिंगची सवय लावायची, ही तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे. मैत्रिणींनो, सुरुवातीला जे चिकट घट्ट दूध येतं त्याला कोलोस्ट्रम असं म्हणतात. यालाच गोल्डन मिल्क किंवा अमृत देखील म्हटलं जातं. कारण हे इतकं एनर्जी डेन्स असतं की हे कमी प्रमाणात जरी बाळाला मिळालं तरी देखील त्याची भूक क्षमते, त्याला ते पुरेसं असतं. त्यामुळे हे पहिलं पिवळसर चिकट घट्ट दूध त्याला पाजणं हे त्याच्या इम्युनिटीसाठी आणि ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मैत्रिणींनो, ब्रेस्ट फीडिंग प्रोसेस ही बऱ्याचदा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये शिकवली जाते. ही एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. बाळाला देखील त्याला ती शिकावी लागते आणि तुम्हाला देखील. मग याच्यामध्ये कुठल्या योग्य पद्धतीत त्याला धरायचं आहे, हात कसा धरायचा आहे, या सगळ्या पद्धती तुम्हाला शिकाव्या लागतात आणि योग्य पोझिशनमध्ये तुम्ही त्याला घेतलं तरच ते व्यवस्थित लॅच करू शकतो आणि त्याला दुधाचा सप्लाय छान मिळू शकतो. तसेच मैत्रिणींनो, तुम्हाला जर प्रमाणापेक्षा जास्त दूध असेल, बाळाची भूक पूर्ण शमूनही दूध तुम्हाला उरत असेल छातीमध्ये, तर अशा वेळेला तुम्हाला हे ब्रेस्ट मिल्क जे आहे हे पंपनी काढायचं आहे. म्हणजे ब्रेस्ट एन्गॉर्जमेंट होणार नाही, तिथे गाठी होणार नाही आणि तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तसेच मिल्क प्रोडक्शनची जी प्रक्रिया आहे ती देखील थांबणार नाही आणि ॲक्टिवली मिल्क प्रोड्यूस व्हायला लागेल. मैत्रिणींनो, या काळामध्ये व्यवस्थित झोप मिळणं गरजेचं आहे. म्हणूनच बाळ जेव्हा झोपतं त्यावेळेला झोपायची सवय लावा. अगदी झोप आली नाही तरी पडून राहा, म्हणजे मेंदूला आणि शरीराला आराम मिळेल. दूध हे 80% पाणीच आहे, म्हणूनच तुम्हाला हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थित 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं, त्याच्यामध्ये ज्यूस, सूप अशा पद्धतीचा लिक्विड आहार, कोकोनट वॉटर, या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश असणं, मुबलक प्रमाणात समावेश असणं गरजेचं आहे.